तोंडातून बाहेर आलं? नाही. तोंडातून आलं? लक्षात अडकलं? नाही. गेलं कुठं? 20-20 तुम्ही बघितलं. नासाही शिरोद्वार डोक्यात गेले यांच्या डायरेक्ट. का? डोक्यातून मानेच्या मणक्यात गेलं आणि मानेच्या मणक्याची आतून झीज भरून काढली. तुम्हाला म्हणलं इथं इकडलं सगळं दुखणं सगळं डेंजर. तिला तेज असते. तीच एक नस ऑक्सिपिटल न्यूरोलॉजी म्हणतो, तीच एक नस डोक्यात जाते. इथून अन्ननलिका बाजूला काढा, श्वासनलिका बाजूला काढा, हे ऑपरेशन असतं इथून. आपली ट्रीटमेंट नाकातून शुद्ध आयुर्वेदिक आणि 100% रिझल्ट विदाउट साईड इफेक्ट, ते पण महत्वाचं. आता सांगा, नाव सांगा तुमचं. माझं नाव अर्चना गणेश साळवे. साळवे. गाव आता कुठून आले तुम्ही? हातगाव. हातगाव. आता सकाळी कुठून आले? राहतो मुंबईला. मुंबईला. मुंबईत कुठं? परेल. परळी ना? परेल. परळी. लोअर परळीला. तर तुम्हाला कसं वाटलं आता डोक्याबद्दल सांगा. आलं तेव्हा डोकं दुखत होतं का? आता दुखतंय का? कमी झालं. कुठं दुखत होतं? आता बरंच वाटतं का? कमी? हलकं वाटतं का जड वाटतं? हलकंच वाटतं. का? डोक्यातला वात कमी केला आपण, स्ट्रेस कमी केले. ही जर थेरपी केली स्ट्रेस कमी होणार. स्ट्रेस कमी झाला तर चिडचिडपण नाही होणार, नाही राग येणार नाही, बीपी सुद्धा होणार नाही. हिचं वजन थोडंसं वाढल्यामुळं लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, लिपिड प्रोफाईल वाढलेलं असतं. आताही चेक केलं तर वाढलेलंच निघत, ते सुद्धा कमी होणार. आणि महिलांमध्ये जे पीसीओडीचे मिस ॲबॉर्शनचे जे वारंवार ॲबॉर्शन होतं ना, ते सुद्धा नॉर्मल राहणार. होणारच नाही. का? डॉक्टर काय करणार? इंजेक्शन, हॉर्मोनचे इंजेक्शन देतात. वारंवार ॲबॉर्शन झालं, मेनोरेजा पिरियडचे प्रॉब्लेम आल्यावर, तर आपणच यांनीच हॉर्मोनच स्टेबल करून टाकतोय ना, स्ट्रेसच कमी करतो. इथं सगळंच विषय मिळतो, काहीच द्यायची गरज नाही. ठीक आहे. काय सांगता ना तुम्ही मुंबईला रोड पर्यंतच्या माणसाला काय सांगतात मुंबईच्या आणि हातगावच्या? हातगाव हे राहायला मुंबईला आहे ना, तर काय सांगतात बोला. तुमच्या मैत्रिणीला, फ्रेंड सर्कलला कसं वाटतं? जे वाटलं ते सांगायचं. हा, मनापासून. तुला काय वाटलं? तू काय सांगशील लोकांना? मला इथे आल्यापासून बरं वाटायला लागलं. तसंच तुम्ही पण या. थँक्यू. थँक्यू. आणि हेच पहिले पेशंट नाही, त्याच्या अगोदर मुंबईचे 2-3 पेशंट येऊन गेलेले, काल धुळ्यावरून आलेले. बरेच महाराष्ट्रातून लांब पेशंट येतात आपल्याला या थेरपीसाठी. आणि हीच थेरपी नाही मायग्रेनसाठी, स्ट्रेससाठी. याच्यात इथे एकच थेरपी आहे की लोकांना शिकवतो, सांगतो. पंचकर्म पहिला व्यक्ती मी असं आहे की लोकांना शिकवू राहिले मोबाईल. आता कोणताच कोणी शिकवत नाही पंचकर्म. रोज 7 दिवस या म्हणतात, रोज 14 दिवस या म्हणतात. तसं नाही आपलं. ठीक आहे, तुम्ही 100% नीट होणार आहे. त्यांना बाकीचा पण त्रास आहे तो पण करू मी त्याच्यासोबत. थँक्यू.